काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशातून आरक्षण हटवण्याचे वक्तव्य करताच देशभरातून राहुल गांधी यांच्या विधानाचा विरोध करण्यात आला। याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नेहमीच आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे, ती आता पोटातून ओठांवर आली आहे। याचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी नियोजन केले होते, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी दिली। राहुल गांधींनी परदेशामध्ये बोलताना भारतातील आरक्षण संपुष्टात आणू अशी वल्गना केली, याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते। सोलापूरमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या। आमचं प्रणिती शिंदेना आव्हान आहे की एकतर राहुल गांधींच्याकडून माफीनामा घ्या, अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या। कारण आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे। भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते, परंतु काँग्रेसचा अजेंडा सुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। ओबीसीच्या आरक्षणाला 1950 पासून काँग्रेसने टाळाटाळ केलेली आहे। मग तो कालेलकर आयोग लागू करण्यासंदर्भात असेल, मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल, या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे, आपल्या दर्शनास आलेला आहे। ओबीसीच्या बाबतीमध्ये जात न्याय जनगणनेला सुद्धा काँग्रेसने विरोध केलेला आहे। नुकताच एससी एसटी मधील आरक्षणाच्या वर्गीकरणाला काँग्रेस शासित राज्यांनी या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे। ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही लागू करू अशी घोषणा केलेली आहे। तेलंगणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी, जिथं काँग्रेसचं सरकार आहे, तिथं या वर्गीकरणाला आणि क्रिमिनल लागू करण्याला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। या सर्व गोष्टीचा निषेध आम्ही करतोय, कारण आरक्षणाच्या बाजूने असल्याचं फक्त ढोंग काँग्रेस करतं, आरक्षणवाद्याची भूमिका घेता असं ढोंग काँग्रेस करतं, पण खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा मार्गावरती काँग्रेस या देशामध्ये आहे। वंचित बहुजन आघाडी हे कदापि खपवून घेणार नाही। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही राहुल गांधींचा स्पष्टपणे जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि ज्या ठिकाणी आरक्षित जागेवरती लोकसभेचे उमेदवार निवडून आलेत, विशेष करून सोलापूरचे खासदार यांनी स्पष्टपणे राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करतोय। आजचं हे आंदोलन प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर होतं, पण याची कुणकुण लागल्यामुळे प्रणिती शिंदेनी पळ काढलेला आहे सोलापूरमधून, म्हणून हे आंदोलन आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करतोय आणि ठामपणे ही मागणी करतोय की प्रणिती शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे। यावेळी युवा निरीक्षक इंद्रजित घाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, अतिश बनसोडे, ज्योतिर्लिंग स्वामी, बंदे नवाज सय्यद, सूरजसिंग दिल्लीवाले, विक्रांत गायकवाड तसेच सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता।